राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजना सुरू करण्यात आली। या योजनेतून हिंगोली जिल्ह्यात उभारलेले शेडनेट काही दिवसातच हवेनं उडून गेल्याची बातमी समोर येते। आता ती कंपनी शेतकऱ्यांचे फोनही उचलत नाही। त्यामुळे ज्या कंपनीने हे शेडनेट उभारले त्या कंपनीने 1,13,00,000चा अपहार केल्याचा आरोप होतोय। हे शेडनेट भुईसपाट झाले, दर्जेदार शेडनेट न उभारल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे शेडनेटचा हा असा भ्रष्टाचार या कंपनीने केलाय का असा सवाल उपस्थित होतोय। पाहूयात हा खास रिपोर्ट। हिंगोलीतल्या दिग्रस वणीच्या दिलीप खंदारेंच्या शेतातील शेडनेट अवघ्या काही दिवसात भुईसपाट झालंय। हे शेडनेट कृषी संजीवनी योजनेतून उभारण्यात आलं होतं। ज्या खासगी कंपनीला हे काम देण्यात आलं ती कंपनी ढुंकूनही पाहायला तयार नाहीये। जवळपास 4 ते 5 शेतकऱ्यांच्या शेडनेटची अशीच अवस्था झाली आहे। आम्हाला असं वाटलं होतं या नेट शेड मधून आम्हाला जास्त उत्पन्न होईल, जास्त आता पहिलीच आमची गरिबी आहे, गरिबीतून आम्हाला काहीतरी दुरुस्ती होईल आणि दर्जेदार त्यातून उत्पन्न काढून म्हणलं आमची काहीतरी हे होईल सर म्हणलं, पण तसं नाही झालं सर म्हणलं। हे त्या गुजरातच्या कंपनीनं सगळं आम्हाला फसवलेलं आहे सर। पारंपरिक पिकाला बगल देऊन शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी कृषी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे। त्याच पार्श्वभूमीवर 2019 ते 2024 मध्ये कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजनेत पहिल्या टप्प्यात हिंगोलीतील 240 गावांची निवड करण्यात आली। शेडनेट योजनेसंदर्भात शेतकऱ्यांचा काय आरोप? महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून शेतात शेडनेट उभारण्यासाठी 40 लाखांचं कर्ज, 40 लाखांच्या शेडनेटसाठी 18 लाखांचं अनुदान। हिंगोली जिल्ह्यातल्या 3 गावांमधून 15 लाभार्थ्यांची निवड। लाभार्थ्यांना पुणे इथं पूर्व प्रशिक्षण। शेडनेट उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून ग्रो बेकर नावाच्या गुजराती कंपनीची निवड। ग्रो बेकर कंपनीनं घाई गडबडीत काही दिवसातच शेडनेट उभारलं। काम पूर्ण होताच महात्मा आर्थिक विकास महामंडळाकडून 28,40,000 रुपये कंपनीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले। दरम्यान हे शेडनेट अवघ्या काही दिवसातच हवेने पडून गेलं। या संदर्भात शेतकऱ्यांनी शेडनेट उभारणाऱ्या कंपनीशी संपर्क केला, मात्र आता संबंधित कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। आम्ही त्याला असं म्हणलं बाबा हे शेड केवढ्याच आहे काय आहे, तर तुम्हाला काय राहिलं म्हणले हे शेड 28,40,000च आहे। तर आमच्यावर दबाव टाकून ते म्हणले तुम्ही गप्रा, आम्ही तुम्हाला काय माहित नाही, आम्ही सगळं करणार हो म्हणे, आमची कंपनी ऍक्टर आहे, गुजरातचा हो म्हणे, मी नंबर 1चा माणूस हो, असं म्हणून आम्हाला सगळं दबावाखाली त्यांना असं काम निकृष्ट दर्जाचं करून दिलेलं आहे। अनिता खंदारे या महिला शेतकरी देखील अशाच प्रकारे अडचणीत सापडल्या। या महिलेच्या शेतात तर शेडच उभा राहिला नाही, तरी सुद्धा महामंडळाकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप होतोय। आम्ही सह्या घेतल्या की लगेच त्याने वळले ते पैसे आमच्या सह्या झाला म्हणजे आमच्याच खाते आम्ही दिलते, पण आमच्या खात्यावर त्याने कसे वळले हे मला काही माहिती। आमचा शेडनेट अर्ध लोखंड उभं केलं आणि अर्ध लोखंड आरणाच्या वावरानं तसंच आहे। तर आमचं शेत पण पडलं एकरभर, त्या शेतात काही आम्हाला उत्पन्न नाही, काहीच नाही, काहीच। या संदर्भात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यामध्ये बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय। तर 10 लाभार्थ्यांचे शेडनेट पूर्ण झालं असून त्यांनी व्यवसाय सुरू केल्याची माहिती सुद्धा कृषी विभागाने दिली आहे। शेडनेट या घटकासाठी 15 लाभार्थ्यास कर्ज वाटप झालेले होते। त्यापैकी दिग्रसवाणी येथे 5, वलाना येथे 4 व वाखारी येथे 1 अशा 10 लाभार्थ्यांचे शेडनेट सदर योजनेत विहित कालावधीत काम पूर्ण झालेले आहे। सदर योजनेत प्रक्षेत्रावर राबवलेल्या घटकानुसार जास्तीत जास्त 18 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात आलेले आहे। जमीन खडकाळ आणि माळाची आहे, त्यामुळे शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न शेतकऱ्यांनी रंगवलं। त्यासाठी शेडनेट उभारण्याचा ठाम निर्णय घेतला। मात्र कुणाचा शेडनेट अवघ्या काही दिवसात भुईसपाट झाला तर कुणाचे केवळ बांबू उभे केले। आता या प्रकरणी सरकार काही कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। याबद्दल अधिक जाणून घेऊया संतोष भिसे यांनी ही सगळी माहिती आपल्यापर्यंत आणलेली आहे। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संतोष, 2 प्रश्न इकडे उपस्थित होतात। एक म्हणजे हे सगळं होईपर्यंत ह्या कंपनीच्या बाबतीतलं काही ऑफिस होतं का, त्याच्यावरती सरकारची निगराणी होती का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर स्थानिक आमदार खासदार काय करतायत?
नक्कीच प्रसन्न सर, कारण शेतकऱ्यासाठी अतिशय हितधारक आणि शेतकऱ्यांना म्हणजे मोठं करणारी योजना आहे. मात्र या योजनेमध्ये काय शेतकरी जे आहे ते प्रशिक्षण दिल्यानंतर त्या कंपन्या या शेतकऱ्यांना हेरतात. तिथं प्रशिक्षण दिलं जातं, ते त्या ठिकाणी हे कंपनीवाले त्या ठिकाणी जातात आणि शेतकऱ्यांना म्हणजे यशस्वी शेतकऱ्याचे त्यांना यशोगाथा सांगल्या जातात आणि त्यातून त्यांना आपण शेड म्हणजे कसं उभारायचं, कसं करायचं सर्व काही माहिती बारकाईने सांगितली जाते आणि याच याच्यामध्ये शेतकरी फसत असतात. कारण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साहित्य वाटप केलं जात आहे. या उद्देश हाच की शेतकरी म्हणजे योग्य चांगला मोठा व्हावा, त्याला शेतीमध्ये चांगलं उत्पन्न करतं. मात्र यातून शेतकरी म्हणजे आमिषाला बळी पडतात, कारण शेतकऱ्याकडे काही पैसा नसतो आणि पैसा नसल्या कारण कोणीतरी यांना पुढाकार तुमचं सर्व काही जे साहित्य आहे सर्व आम्ही भरतो, हाच उद्देश शेतकऱ्यांना आमिष दिलं जातं आणि शेतकरी यालाच बळी पडतात आणि हे शेतकरी त्यामध्ये बळी पडले आहेत. वसमत असेल, सेनगाव असेल, हिंगोली असेल, या सर्व गावातील शेतकऱ्यांनी मात्र याकडे लोकप्रतिनिधी मात्र लक्ष देत नाहीत. कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे, कारण आर्थिक विकास महामंडळ देखील यांना निधी देतो, कारण त्यांना असं वाटतं की शेतकरी म्हणजे अर्थात या सगळ्या घटनेची या घडामोडींच्या 3 लोकांनी याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे. जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणाबाबतीत काय करतायत, आमदार काय करतायत आणि खासदार काय करतायत, आणि आपण याची माहिती घेत राहू. पुढारीचं असेल लक्ष या सगळ्या विषयावर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.